तर मग आज रविवारच्या दिवशी रविवारचं दर्शन तिथं आलो आपण. लय बरेच लोक म्हणले की आम्हाला दसऱ्याच्या हॉटेलचा ॲड्रेस माहित नाही, एक्झॅक्ट लोकेशन सांगा. तर तुम्ही हा जो बाजार असतो तो रविवारच्या दिवशी बाजार असतो आणि तुम्हाला जर यायचं असेल जेवायला तर रविवारी सकाळी तुम्हाला 10 वाजल्यापासून ते दुपारी 2-3 वाजेपर्यंतच यावं लागेल. स्थळ आहे नेकनूर, तालुका, जिल्हा बीड. बीड तर सगळ्यालाच माहीत झालं आता, त्याच्यामुळे काय अडचण नाही. बीड जिल्ह्यामध्ये नेकनूर गाव आहे. नेकनूर गावामध्ये बैलाचा बाजार प्लस माव्याचा बाजार ह्या दोन्हीच्या सेंट्रल हॉटेल आहे. दाखले बुकाच्या शेजारी. जर आणखीन कोणाला जर नाहीच सापडलं तर त्यांना कुणालाही म्हणायचं की दशरथचं हॉटेल कुठे आहे, दशरथ कोळकरचं. बाजारात आल्यानंतर तुम्ही त्यांना म्हणू शकता, कुणी तुम्हाला सांगेल की दशरथ कोळकरचं हॉटेल इथं आहे. म्हणजे माळव्याच्या लाईनलाच आहे ते हॉटेल. लई लांब इकडे तिकडे फिरायची गरज नाही. यायचं फक्त रविवारी यायचं. 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत असते. 2च्या नंतर संपते आणि 2ला येऊन मजा नाही. नंतर जेवढं तुम्ही सकाळी येताल तेवढं सकाळी येण्याचा प्रयत्न करा. आता आम्ही जेवायसाठी आलोच. हे भाजी तर झाली, बघू शकता तुम्ही भाजी. इकडं भाजी तिकडे उकड 20-25 किलो उकड झाली. मस्त पैकी शिवास तिकडे बसलाय. इकडे हे बी आहे बाबा, ते देतो नाही काय म्हणजे खायला. पण बघू मला जरा तुझी मया येते ना, तुला एका निशा असा बच्चे देणार आहे त्याला दे बाबा. मला देऊ नको काय, त्याला दे खायला. त्याचा अधिकार आहे भाई आपल्या आपल्यावर. तुझा अधिकार नाही ना. नाही माझा नाही अधिकार, पण मी लेकरामध्ये बसून काम करून खाणं जरा. कामाला कोणी ठेवलं ना तुझ्यापाशी ठेवतो ना तुला कामाला. बरं आजपासून तुझ्या नाही ठेवतो तुला. तिकडे येतो. इथं ठेवून काय उपयोग आहे तुझा. तडकीवर येतो तमाशा मांडायला सर बाजार गोळा करायला. बरं तडकीवर येतो कामाला वगैरे उद्यापासून. का किती रुपये वगैरे खाऊन पिऊन सांग ना किती रुपये वगैरे. तुला खायला प्यायला 4 टाइम लागते. 1000 रुपये तेच व्हायला तुझे. नाही ना 3 टाइम खातो ना. 3 टाइम मध्ये तरी 1000-1200 व्हायला लागले. बरं काय असेल ते बघू आपण. हा काय असू नेमकं काय बघायचं बघू नंतर. काय भाजी बघू शकतो, एकदम क्वालिटीची भाजी झाली. मस्त पैकी जेवायचं. हा खाऊन पिऊन ह्याच्यामध्ये गेलं सूप. आता थोडंसं मस्त पैकी भाजी झाली बघा. ही आपण तर खायचं. चला.